नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ऍक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनल। बघा, सर्वांसाठी एक महत्त्वाची अपडेट आपल्या समोर आलेली आहे आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना निलंबित करण्यात आलेले आहे। नियमबाह्य भरती प्रकरणात त्यांचे जे समोर आलेलं आहे, नियमबाह्य भरती प्रकरण केल्यासंदर्भात त्यांची आता ही अंगलट आलेली आहे आणि कशा पद्धतीने बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना निलंबित केलं हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। आपल्याला माहिती आहे बघा, मधल्या काळामध्ये मागील जानेवारी महिन्यापासून अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची पदभरती प्रक्रिया सुरू होती आणि त्याच्यामध्येच त्या भरती प्रकरणामध्येच बघा, नियमबाह्य भरती केल्यासंदर्भात एका बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांना अंगलट आलेली आहे। नक्की याच्यामध्ये काय झालं हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर बघा, नांदेडची ही न्यूज आहे। अखेर बाल विकास प्रकल्प अधिकारी नागमवाड निलंबित, नियमबाह्य अंगणवाडी कर्मचारी भरती प्रकरण आले अंगलट। बघा, पुढारीमध्ये आलेली ही न्यूज आहे। मुखेड येथील एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालयाअंतर्गत कार्यरत बाल विकास प्रकल्प अधिकारी मिथुन कुमार वेंकटराव नागमवाड यांना नियमबाह्य अंगणवाडी भरती प्रकरणी निलंबित करण्याचे आदेश शासनाने दिलेले आहेत। गणवाडी कर्मचारी भरती शासनाने स्थगिती दिली असतानाच व उच्चा येथील भरती प्रकरणी न्यायालयाने स्थगिती दिली असतानाही मिथुन कुमार नागमवाड यांनी महसुली गावात नियम व निकष बाजूला ठेवून भरती केल्याचे शासनाच्या निदर्शनास आले। त्यानंतर नागमवाड यांनी महाराष्ट्र नागरी सेवा वर्तवणूक नियम 1979 नियमाचा भंग केल्याने ते शिस्तभंग कार्यवाहीत पात्र झाले। त्यामुळे त्यांची इथं महाराष्ट्राचे राज्यपालांनी नागरी सेवा शिस्त व अपील नियमानुसार त्यांना प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून मिथुन कुमार नागमवाड बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी शासनाने दिलेल्या आदेशानुसार त्यांना निलंबित करण्यात आलेले आहे। हे आदेश अंमलात असेपर्यंत नागमवाड यांचे मुख्यालय विभागीय उपायुक्त महिला व बाल विकास छत्रपती संभाजीनगर असून त्यांच्या पूर्व परवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये असेही आदेश त्यांना करण्यात आलेले आहेत। तर बघा, आपल्या सर्वांना माहिती आहे की जानेवारी 2025 पासून महाराष्ट्रामधील प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस या पदांची भरती प्रक्रिया सुरू होती। त्या भरती प्रक्रियेमध्येच नांदेड येथे घडलेली ही घटना आहे आणि नियमबाह्य भरती प्रकरण केल्यामुळे नागमवाड बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना निलंबित करण्यात आलेले आहे। हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे बघा, कारण की या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्व भगिनींना आपण पाहिले की ज्या भगिनींसोबत अंगणवाडी सेविका असू द्या किंवा मदतनीस त्यांच्या भरती संदर्भात जर तिथे त्यांचा काही घोटाळा झाला किंवा त्यांची जर नियमबाह्य जर भरती झाली तर आपण संबंधित जिल्हा महिला व बाल विकास विभागाकडे तक्रार करू शकतो। आणि अशा पद्धतीने तक्रार गेल्यानंतरच नागमवाड हे बाल विकास प्रकल्प अधिकारी आहे, त्यांचे हे केलेलं प्रकरण समोर आले आणि त्यांना निलंबित करण्यात आले। तुमच्या सोबतही किंवा तुमच्या एखाद्या भगिनी सोबतही अशा पद्धतीने जर घटना घडत असेल तर तुम्ही आपल्या जवळच्या महिला व बाल विकास विभागात जाऊन त्याची तक्रार नोंदवू शकताय। जर तुम्ही जो तक्रार नोंदवलेली आहे ती तक्रार जर खरी असेल तर नक्कीच त्या अधिकाऱ्यांना, मग तो कोणताही अधिकारी असू द्या, त्या अधिकाऱ्यांवर नक्कीच कारवाई होणार आहे आणि एका बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आल्याची बातमी ही खरी आहे। पुढारीमध्ये आलेली ही न्यूज आहे। तुमच्यासोबतही अशा पद्धतीने अन्याय होत असेल तर तुम्ही संबंधित जिल्हा व महिला बाल विकास विभागामध्ये जाऊन तक्रार नोंदवू शकताय। हा व्हिडिओ जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा आणि अशाच अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ऍक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। अजूनही तुमच्या काही अडचणी समस्या असतील तर कमेंट करा। धन्यवाद।